नमस्कार मित्रांनो, आज आपण दुसरा अधिकार जो मूलभूत अधिकार आहे तो पाहणार आहोत। आपण पहिला समतेचा अधिकार पाहितला आणि आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याचा अधिकार। हा स्वातंत्र्याचा अधिकार राज्यघटनेतील कलम 19 ते 22 मध्ये दिला गेलेला आहे। कलम 19 मध्ये 6 प्रकारच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये पहिलं स्वातंत्र्य जे आहे ते भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य। तुम्ही तुमचे विचार कोणत्याही पद्धतीने भाषण स्वरूपात अभिव्यक्त होऊ शकतात असं 19(1) अ मध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतरचा जो अधिकार आहे तो आहे शांततापणे सभा घेणे आणि निशस्त्रपणे सभा घेणे। हा अधिकार तुम्हाला 19(1) ब मध्ये दिलेला आहे। आणि त्यानंतरचा जो तिसरा अधिकार आहे तो म्हणजे संघटना स्थापन करण्याचा अधिकार, तो 19(1) क मध्ये दिलेला आहे। त्यानंतरचा जो चौथा अधिकार आहे तो म्हणजे तुम्हाला कुठेही भारतातल्या कोणत्याही भागात कधीही फिरता येईल आणि संचार करता येईल, अशा प्रकारचा हा अधिकार 19(1) ड मध्ये दिलेला आहे। आणि त्यानंतरचा जो पाचवा अधिकार आहे तो तुम्हाला भारतामधील कोणत्याही भागात वास्तव्य करता येईल किंवा राहता येईल, हा 19(1) ई मध्ये दिलेला आहे। आणि शेवटचं जे 6वं स्वातंत्र्य आहे ते म्हणजे भारतातील कोणत्याही ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीचा व्यवसाय करता येईल, हे 19(1) जी मध्ये दिलेलं आहे। अशा प्रकारे 19 कलमामध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्ये दिले गेलेली आहेत। जर तुम्हाला 19 कलम हे जर कळालं असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद, नमस्कार।